वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. कालच्या संध्याकाळपासून आपण कंटिन्यू करत आहोत. पूजानी ऑर्डर केले स्विगी इंस्टामार्ट वरून काही छोट्या मोठ्या गोष्टी, ग्रॉसरीज, दूध आणि नारळ पण तिने त्याच्यातूनच मागवलाय. तर आता तुला नारळ फोडून द्यायचा आहे. तुम्ही अगर प्रिव्हियस ब्लॉग बघितला असेल आपला तो नारळ उभा फोडण्याचा, तर तेव्हापासून मी नारळ हिला फोडून देतोय. तर व्यवस्थितच फोडून देतोय. अंधविश्वास नाहीये, बट आपल्याला काही रिस्क नको बस. आणि भाव्याने काय केलं, ही पिशवी बाहेर घेऊन गेले तर सोबत सारखी खेळत बसली आणि ती पिशवी फाडण्यात म्हणजे फाटण्यात जमा होती. काय होतंय बेटा? अरे ते मला डिलिव्हरी चार्जेस कमी करायचे होते ना, म्हणून 20 रुपये कमी पडत होते. म्हणजे डिलिव्हरी चार्जेस 30 रुपये देण्यापेक्षा ते मागवतो. डोकं लावते डोकं. हे पूजा ताई एक लिटिल हार्ट्स, एक दूध, अर्धा लिटर कुरकुरीचं एक पॅकेट. ते मला पण लय आवडतं आणि पूजाला पण, दोघांना पण लय आवडतं. भाव्या आणि एक नारळ. अरे तू इकडे 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 दाखव दाखव. हे आतासाठी नाही आहे बेटा, नंतर नंतर. अरे हे तू काय करणार आहे? पण दुधात पाणी ऍड करतो आपण. एक मिनिट, मी फास्ट करते हर्ष. हेच तर तुला मी सांगते की माझी स्पीड आणि तुझी स्पीड बघ. तुला ही गोष्ट इथून उचलायला सांगितली ना, अशी तुझी गती. थंड थंड वाटते आतून. मी जरा वाटी भरून पाणी निघलं होतं. हे नारळ फोडलेलं इंस्टामार्ट वाला ताईंचं. तर थांब ना, अजून हाय पूजा याच्यामध्ये. थांब ना जरा. हे घ्या. आता हिला तेवढं ते 5. मला वाटलं पूजाने काहीतरी हलवा किंवा काहीतरी शिरा गिरा बनवलाय, तसंच वास येत होता हे बघून तरी. पण हे काय पूजा? मोदक. मोदकाचं सामान बनवलंय आपला. चमचा बोलली ना छोटा आणायला. कधी बोलली? आता बोलली. वास चांगला येतोय. अरे मी कसं करणार सर? किती बनवते त्याचे? किती मोदक बनवणार आहे? जास्तीत जास्त 11 करायचे असतात. हा, तू बघू आता किती होतील तेवढे. या गोष्टीला आवडीने बनवतेस रे. मोदक, करंजी, सगळ्या गोड 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 गोड. तरी आमटी पण बनव जरा तिखट तिखट. कसली आमटी? आमटी कसली असते? पुरणपोळी आमटीवाली आमटी. मला ते येत नाही. शिक ना. तर हे कसं येत आहे? हे तर मी लहानपणापासून बघत आली आहे. मग तुमच्याकडे आमटी बनवलीच नाही कधी? बनवली मम्मीने. मग पण मी खात नाही ते, त्यामुळे मी लक्ष नाही दिलं. मग तुझ्या माझ्या पण आवडीचं बनवायचं, नाही तर मी बनवायला शिकतो बाबा. ठीक आहे, मी शिकणार. मी तर आता पहिला या पुढच्या वीकमध्ये, पुढच्या वीक या संडेपर्यंत ना, आता काय आज ट्यूजडे आहे ना, तर 6 तारीख आहे बरोबर. सॉरी 13 तारीख आहे. तर आज आहे 13 तारीख. 14, 15, 16, 17, 18 या 5 दिवसात मी चपाती बनवायला शिकणार आहे. तर होप सो पुढच्या 19 तारखेपर्यंत म्हणजे 18 तारखेपर्यंत. काही नको बनव हर्ष. चपात्या तशा पण मी सकाळी बनवते. भाकरी मी सॉरी भाकर बनवेल. मी भाकरी बनवायला प्रॉपर शिकणार आहे. आणि काहीतरी भाजी. पूजा काय खायचं? काय आपण काय खायचं? पोरीने अर्धे सगळे संपवले. पूजाची मोदक क्रिएट बोलतो तयार केले होते. आणि हे मेकॅन्स तर भाव्या एकदाच तोंडात घालते. बटूक बटूक एवढं बरं ऑइली आहे ना बेटा ते. ना बेटा ना, बस झालं. आपण तो दुसऱ्या नंतर जेव्हा मोठं झाल्यावर खाऊया. आता बस झालं. हा, स्नॅप काढणं चालू. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्नॅप काढू शकते. पूजा काय काय बनवलं पूजा रात्री जेवणात? डाळ भात भाजी. हे बघ दाल. कसली भाजी? काळे वाटाणे. ओके. भाजी, डाळ, भात, चपाती आणि मोदक. आणि मेकॅन्स पण आहे. आणि अजून काहीतरी प्लॅन होता तुझा? मंदिरात जायचं होतं मला. मग तर काय एवढं लेट झालं, कुठे जाऊ? 11 वाजलेत फ्रेंड्स. हे सगळं करता करता म्हणजे 10, 10:30 झालेले. पण आपल्याला एक रील अपलोड करायची होती ती ब्लँकेटच्या ऍडची. तर राहून गेला आता पूजा. असं सिद्धिविनायक तू बोललेलीस ना, मला काय वाटलं की त्याच्याच बाजूला सिद्धिविनायकच मंदिर आहे. जोगेश्वरीच. चालली घेऊन चालली. जा पूजा, बघू तरी काय करते ती तुला घेऊन. जा ना जा ना जा ना. संपवले. मला खायचे होते हर्ष. आता हाय ते मी सगळे खाऊन टाकते. तू पण राहत. माझ्यासाठी ते 4-5 सेपरेट काढून ठेव. मला पाहिजे नाही तर दुसरं परत आपण हे करू, फ्राय करू. बारवेळा सांग मग ते गोष्ट. हे बटूक बस झालं. बटूक रवा कोण खाणार? तू हे काय लागली तर
एवढे आता किती बनवलेले त्याच्यातून आता एवढेच बाकी ते 4 साईडला ठेवून दे. भारश तुझ्यावरतीच आहे. काय तुझ्यावरती भाव्या ना चांगलं आहे की मग खाऊन पिऊन हट्टी कट्टी राहील. अशी शेवग्याची शेंग नाही बनणार. पुढे जाऊन पोरीला पोरगा भेटला पाहिजे. पूजा लय लांबचं बोललेस तू. बस अजून ती खूपच लहान आहे. आता मला विचारच नाही पाहिजे काय. इथे इथे हा देते मी. स्कूलला जाणार आहेस ना तू? स्कूलला जाणार आहेस ना तू? तिला माहिती मी ब्लॉग काढते. स्कूलला जाणार आहेस ना? काय ते बघ कसं केलं बघितलं. मटण खाल्ल्यानंतर चिकन खाल्ल्यानंतर काढतोच ना. तेच केलं तिने. जसं की स्वतः पण चिकन खाल्लेस. पकड रे. फ्रेंड्स ही नेक्स्ट मॉर्निंग आहे म्हणजे आजचा दिवस 14 फेब. तर रात्री काल आम्ही लवकर झोपून गेलो. 11:45 वाजता झोपून गेलो होतो काल. आता बघू मी तर लवकर उठलो. थोड्या वेळात पूजा उठेल आणि त्यानंतर मग ती ऑफिसला जायची तयारी करेल. बघू आता थोड्या वेळात पूजा उठेल. ती तिच्या ऑफिसला जाण्याची तयारी करेल आणि मग होईल दिवसाची सुरुवात हळूहळू. ऑलमोस्ट तयारी होत आली पूजाची पण निघायला. तिने सकाळी चपात्या वगैरे बनवून घेतल्यात नाश्त्यासाठी. तू लिपस्टिकच्या शेडचं नाव काय बोलले मी? बावजी. ते तर वेगळं असेल. तेच नाव आहे. 23 बावजी आणि बॉर्न फ्री 11. बॉर्न फ्री 11. हे कसलं नाव? मला वाटलं कलरचं नाव असेल पण वेगळंच आहे काहीतरी. नाव असतात लिपस्टिकचे. असा काही कलर आहे त्याचा. मी 2 शेड मिक्स करून लावते. मी एक पण लावत म्हणून तुझे काळे ओठ आहेत. डार्क नाही बोलत ह्याला. थोडस फेंट आहे. डार्क सिगरेट पिऊन ज्यांचे होतं जास्त करून त्यांचे असतात. तू पितोस ना? कधीतरी बघितलंय का तुला? काही बोलतोय. मी घरी नसते. तू काय करशील काय माहित. भाव्याच्या पुढे भाव्याला झोपून खाली जाऊ शकतोस तर ते पण करू शकतोस. नाही रे बाबा. सिगरेट पिला असतो तर तुझ्या पुढं छाती ठोकून पिलं असेल. कशाला घाबरू? आणि मग मार खाल्ला असतास. तुझ्यापासून लपवस कशाला? तू पित असशील ऑफिस मध्ये. अरे हो हो. ऑफिस ब्रेक मध्ये. भरोसा नाही. चपाती आणि भाजी बनते. कोणती भाजी नाही तू? भाजी कोणती? अरे काल मीठच नव्हतं ना भाजीत. हा नव्हतं. मी टाकायलाच विसरले होते. पण आमचं थोडंसं अनबन झालेली म्हणून मी पटपट सगळं खाऊन टाकलं आणि नंतर आम्ही लवकर झोपून गेलो. त्यामुळे आज जी झोप तरी झाली आहे. लवकर झोपल्यामुळे ना. मी परफेक्ट 12ला झोपले. हा तेच. बघतो आज भाव्याला कुठेतरी बाहेर घेऊन जातो. इथंच नाही जवळ. किती संध्याकाळी लवकर येशील? काल सारखं की थोडं उशीर येईल? अरे एवढं आली मंदिरात जाण्यासाठी पण जेवणामुळे लेट झालं. असं मी काय विसरलो. हॅपी व्हॅलेंटाईन डे हर. हॅपी व्हॅलेंटाईन डे. जस्ट एक आता छानपैकी वाक्य बोलून घेतलंय मॅम कडून. थोडेफार टेक्स घ्यावे लागले. रिटेक थोडेफार रिशूट करावा लागलं. रिटेक नाही बोलणार कारण की आपण काय मूवी नाही काढत आहे. अरे बापरे पूजा बाय बाय करायला कोण उठलंय? सी लायन. गुड मॉर्निंग बाब्यो. गुड मॉर्निंग. आपण आज बाहेर जाणार आहे बेटा. येणार ना दादा सोबत? चला मम्मा चालली. चला बाय बाय. दादा करत आता
टाटा मम्मा टाटा. करूया सुरुवात आजच्या दिवसाला फ्रेंड्स. भाव्याला तांघोळ घालून घेईल, हे सगळं आवरून घेईल, भाव्याला नाश्ता बनवेल आणि त्यानंतर भाव्याला मी घेऊन कुठेतरी जाईल बाहेर कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी. आपल्याला कमेंट्स पण आलेत की भाव्याला गार्डनमध्ये न्या. मी नेतो पण दुपारचं, पण ते 5-10 मिनिटासाठी समोर बिंबिसार नगरमध्ये आहे, पण ते मी काही शेअर केलं नाही अजूनपर्यंत. बघू, मी आता नेलं तर तिथं नेईल किंवा म्हणजे कधी तरी नेतो हिला त्या ह्याच्यामध्ये. पण बघू, आज कुठेतरी थोडंसं वेगळीकडे नेतो. होपसो तुम्हाला तो ब्लॉग आवडेल. असं काही असेल तुमच्याकडे सजेशन मुंबईमध्ये बोरवली नॅशनल पार्क सोडून, कारण की आमचं म्हणणं की अजून बोरवली नॅशनल पार्कमध्ये नको न्यायला आणि तिला काय समजणार पण नाही ते झू वगैरे आहे. जर तुम्हाला काय आयडिया की मी आता एवढं बाळाला कुठे नेऊ शकतो जवळपास फिरायला, तर नक्की कमेंट करून कळवा. म्हणजे बोरवली ते बँड्रा किंवा चेंबूर यांच्यामध्ये तुम्हाला काही माहिती असेल की कुठं लहान बाळाला मी घेऊन जाऊ शकतो फिरायला, तर नक्की कमेंट करून कळवा. जमलं तर नक्की जाऊ, तुमच्याकडून तेवढीच हेल्प होईल. इतका वेळ दिलात फ्रेंड्स, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू लवकर नेक्स्ट व्लॉगमध्ये आज संध्याकाळी. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी भाव्याला घेऊन कुठे गेलो नेमका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. बाहेर येणार ना बेटा फिरायला? रिचा, अरे ती मम्मी नाही आहे, कोणतरी दुसरंच चाललंय, त्यांना बाय करते. मम्मा जाताना बाय नाही करता ना.